नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक शहरात मंगळवारी मध्यरात्रीपासून पावसानं जोर धरला तो बुधवारी दुपारपर्यंत कायम असल्याचं पाहायला मिळालं। 24 तासात शहरात तब्बल 54 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। काल रात्री त्र्यंबक दरवाजा पोलीस चौकी मागील घराची भिंत कोसळल्यानं 8 जण जखमी झाले, तर वडाळासह परिसरात 5 तास वीज खंडित झाली होती। शहरात 3 ठिकाणी झाडे कोसळलीत। सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची हानी झाली नाही। ठिकठिकाणी पाणी साचून वाहतुकीचा अडथळा निर्माण झाला। काल पुन्हा एकदा मुसळधार पावसानं शहरासह परिसराला झोडपलं। यामुळे शहरातील पूर्व विभागातील अनेक भागात वीज पुरवठा विस्कळीत झाला होता, तर दूध बाजार परिसरातील त्र्यंबक दरवाजा पोलीस चौकी मागे जुन्या इमारतीतील घरं रात्री कोसळलं। येथील भाडेकरू मोहसिन खान, नासिर खान, अक्सा खान, मुदस्सिर खान, आयेशा खान, आयेशा शेख, हसनीन शेख, जोया खान अशी जखमी झालेल्यांची नाव आहेत। सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशमक विभागानं बचाव कार्य करत जखमींना बाहेर काढून खासगी रुग्णालयात दाखल केलं। अरुंद गल्लीबोळ असल्यानं इथं अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांना मदत कार्यास मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला होता। खडकाळी भागातील जीन मंजिलसह आणखी 4 इमारती अति धोकादायक असल्याचं नागरिकांनी सांगितलंय। त्यामुळे स्थानिक प्रशासनानं काही दुर्घटना होण्याआधी याकडे लक्ष द्यावं व धोकादायक इमारती हटवाव्यात अशी मागणी देखील स्थानिक नागरिकांनी केली। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।